भोंगे विरोधी आंदोलनात 17,000 मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल. 2017 मध्ये झालेला युतीचा प्रयत्न उद्धव ठाकरेंमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप. महाराष्ट्रद्रोह्यांच्या पंक्तीला बसणारेही महाराष्ट्रद्रोहीच. संजय राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं केलं स्पष्ट. मराठी चित्रपटांच्या शिरपेचात मानाचा तुरा. स्थळ स्नोफ्लॉवर. खालिद का शिवाजीसह जुना फर्निचर चित्रपटांची कास. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची घोषणा. जम्मू काश्मीर मधील विविध भागात ढगफुटी सदृश्य पाऊस. आतापर्यंत 3 मृत्यू. रामबशर उद्ध्वस्त तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद. अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा उघड. नळाला महिन्यातून एकदाच पाणी येत असल्याने पाणी विकत घेण्याची वेळ. पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप. सोलापूरचे न्यूरोफिजिशियन डॉक्टर वळसंगरांच्या आत्महत्येनंतर त्यांच्याच रुग्णालयातील कर्मचारी महिलेला अटक. 3 दिवसांची पोलीस कोठडी. सुसाईड नोट मधील नोंदीनुसार कारवाई. रामनवमीच्या रॅली आधीच पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा वडाळ्यात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. FSSAI अॅनालॉग पदार्थांबाबत नागरिकांच्या सूचना मागवल्या. अॅनालॉग पदार्थ असल्यास मेन्यू कार्डमध्ये उल्लेख करण्याची मागणी. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संग्राम थोपटे 22 एप्रिलला भाजपात करणार प्रवेश. 3 टर्म निवडून येऊनही पक्षात योग्य संधी न मिळाल्याने पक्षाला रामराम केल्याचं स्पष्ट. अजित पवारांनी माझा राजीनामा स्वीकारलेला नाही. समीर भुजबळांचा दावा. तर समीर भुजबळ अजितदादांकडून फुसकवलेला माणूस सुहास कांदेंनी डिवचला. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबाराला सुरुवात. समस्या घेऊन आलेल्या नागपूरकरांची तुफान गर्दी. समस्येचं निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जनता दरबार. मनसेच्या संदीप देशपांडेंचं सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र. मराठ्यांचे मागील 200 वर्षातील उदाहरण देताना तेथे कोणालाही सक्ती नव्हती. मग आता ती सक्ती का? देशपांडेंचा सवाल. राज्य सरकारला सांगून सक्ती थांबवण्याची विनंती केली. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल. सूर्या, मणिपाल, इंदिरा IVF रुग्णालयावरही पोलिसांचा रडार.